आज पहाटे विमलाजी मंदिरात जाण्यासाठी तयार झाल्या होत्या. त्या दररोज मंदिरात नियमित जात असायच्या. दरवाजा नुकताच थोडा उघडला होता की त्यांची सून रोहिणी पती संजीवला म्हणाली, मी रोजच्या सकाळच्या खटपटीने कंटाळले आहे. तुझी आई मला सकाळी झोपू देत नाही. स्वतः तर आंघोळ करून मंदिरात निघून जाता. घराची सगळी कामं मलाच पाहावी लागतात. पण रोहिणी, असं तर नाही ना, घरची सगळी कामं तुला एकटीलाच करावी लागतात. झाडू, पोचा, भांडी घासण्यासाठी एक मोलकरीण ठेवलेली आहे आणि मला माहीतच आहे की माझी आई भाजी कापण्यासारखे काही कामं करून घेते. पण तू आहेस की पहाटे ओरडायला सुरुवात करतेस. झाडू, पोचा आणि भांडी याशिवायही घरात बरीच कामे करायची असतात बरं का. तुझ्या आईला मंदिरात 2-3 तास लागतात. या वेळेपर्यंत मी घरातील सर्व काम पूर्ण करून ठेवते. मला एक गोष्ट समजतच नाही, जेव्हा त्यांचं घरात मन लागतच नाही तर तू त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात का सोडत नाहीस? तिथे त्यांना त्यांच्याच वयाच्या मैत्रिणीही मिळतील. रोहिणी, मी तुला किती वेळा सांगितले आहे, माझ्या आईबद्दल असे बोलू नकोस. मला समजत नाही का? मी तुझ्याशी बोलून स्वतःला त्रास करून घेतो. हे तुझे रोजचेच काम आहे. आता मला थोडा वेळ शांत झोपू दे. विमलाजींनी त्यांच्या मुलाची व सुनेची सर्व चर्चा ऐकली होती, पण त्यांना माहीत होते की ते त्यांच्या सुनेचे रोजचेच काम आहे. तिने घरात असे वातावरण निर्माण केले होते की तिथे कोणीही शांतपणे राहू शकत नव्हते. म्हणून थोडा वेळ शांतता मिळावी म्हणून विमलाजी देवळात जात असायच्या. त्यांच्या नवऱ्याचे निधन होऊन बरीच वर्ष झाली होती आणि आता त्यांच्या एकुलत्या एक मुलगा संजीव शिवाय दुसरं कोण होतं त्यांना? लग्नाच्या 8 वर्षानंतर संजीव त्यांना झाला होता. खूप देवदेव करून त्यांना तो झाला होता. आता त्या त्याच्यासोबत नाही राहणार तर मग जाणार कुठे? संजीवनेही आईची पूर्ण काळजी घेतली होती. संजीव आणि रोहिणीचा एक मुलगा राजू होता, जो आपल्या आजीच्या सहवासाचा खूप आनंद घेत होता. पण संजीवची पत्नी रोहिणीला तिच्या सासू या घरात सहन होत नव्हती. विमलाजी कधी हसून आपल्या नातवाशी बोलायची तेव्हा त्यांच्या सुनेचे टोचणारे डोळे त्यांचे हास्य दाबून टाकायचे आणि ती घाबरून राहायची. राजूचे आजीवर इतके प्रेम होते की त्याला तिच्याशिवाय एक क्षणही घालवायचा नव्हता. रोहिणीला ही गोष्ट अजिबात आवडायची नाही. संजीव संध्याकाळी ऑफिसमधून परत यायचा तेव्हा रोहिणी त्याला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायची की तुझ्या आईचे काम करून मला कंटाळा आला आहे. मी काम करून थकले आहे. तुझी आई दिवसभर खोकत राहते. आता मला त्यांच्यापासून मुक्ती हवी आहे. विमलाजी नेहमीच त्यांच्या सुनेवर कामाचा बोजा कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करायच्या. त्यांना बरं वाटत असेल तर त्या सुनेला तिच्या कामात मदत करायच्या. जेव्हा जेव्हा मोलकरीण रजेवर असायची तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता विमलाजी भांडीसुद्धा साफ करायच्या. पण सुनेला मात्र त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याचं भूत सवार झालं होतं. त्यामुळे घरात नेहमीच कलहाचे वातावरण असायचे. पण संजीव हे मान्य करायला अजिबात तयार नव्हता. असाच बराच काळ जात राहिला. आज रोहिणीचे काही नातेवाईक तिच्या घरी आले होते. त्याच क्षणी विमलाजी बराच वेळ खोकत होत्या. त्याचवेळी त्यांना बराच वेळ जोरजोरात खोकला चालू होता. त्यावेळी रोहिणी काही बोलली नाही, पण रात्री संजीव घरी परतल्यावर पुन्हा हंगामा सुरू केला. तिने गदारोह सुरू केला आणि आता सासूबाईंना वृद्धाश्रमात पाठवेलच यावर ती ठाम राहिली. रात्री सर्वजण झोपलेले असताना संजीव पाणी पिण्यासाठी त्यांच्या खोलीच्या बाहेर आला. त्याने पाहिले तर आईच्या खोलीतील लाईट चालू होता. संजीव आत गेल्यावर त्याला आई खोल विचारात हरवलेली दिसली. संजीव त्याच्या आईजवळ गेला आणि तिच्या मांडीवर झोपला. काय झालं आई? काही प्रॉब्लेम आहे का? बेटा, मी विचार करत होते की फक्त माझ्यामुळे तुमच्यात तणाव वाढत आहे. घरातील वातावरण बोचट झालेले आहे. बेटा, मी माझे आयुष्य जगले आहे. आता माझी एकच इच्छा आहे की तुम्ही सर्व आनंदाने जगा. म्हणूनच तू मला हरिद्वाराच्या वृद्धाश्रमात सोडावे असे मला वाटते. पण आई, मी जिवंत असताना तुला माझ्यापासून वेगळे कसे करू? मला तू माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहेस. आज मी जो काही आहे ते फक्त तुझ्या मेहनतीचे फळ आहे. तुझ्या घरातून मी कधीच मुक्त होऊ शकत नाही. पण बेटा, मला या घरातील कलहाचे वातावरण आवडत नाही. मला फक्त काही काळ तिथे जायचे आहे. जेव्हा या घराचे वातावरण शांत होईल तेव्हा तू मला परत घेऊन ये. माझी हवा पाणीही बदलेल तर मलाही ते आवडेल. आणि आजकाल वेद आश्रमातील चांगल्या सुविधा दिल्या जातात. मलाही तिथे माझ्या वयाची माणसे भेटतील. नवीन मैत्रिणी तयार होतील. त्यामुळे माझेही मन लागेल. जेव्हा कधी माझी आठवण येईल तेव्हा मला तुम्ही भेटायला येऊ शकता. सतत त्याचे संभाषण ऐकताना तो सतत त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होता. त्यांच्या चेहऱ्यावर तर हसू होते, पण डोळ्यात लपलेल्या अश्रूंचा पूर संजीवला स्पष्ट दिसत होता.
परिस्थितीमुळे मजबूर संजीव त्याच्या पलंगावर जाऊन झोपला. त्याच्या डोळ्यातून झोप गायब झाली होती. संजीव त्याच्या आईचा विचार करत होता. तो आपोआपच अतीतचे पान पलटू लागला. तो जेमतेम 4 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते आणि आई विमलाजी यांच्यावर नातेवाईकांनी पुन्हा लग्न करण्यासाठी दबाव टाकला. पण तिने ठरवले की ती पुन्हा लग्न करणार नाही आणि मुलगा संजीवलाच वाढवणार आहे आणि तिच्या मुलाला आई आणि वडील दोघांचेही प्रेम देणार आहे. ती फारशी शिकलेली नव्हती, पण ती खूप चांगली स्वयंपाकी होती. त्यामुळे ती तिच्या घरजवळच्या रेस्टॉरंटमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करू लागली. तिने ना सकाळ पाहिली ना संध्याकाळ आणि आपल्या मुलाला शिक्षण देण्यासाठी कठोर परिश्रम करू लागली. त्याला इतके लायक बनवले की आज तो सरकारी कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत आहे. आईचे संघर्षमय जीवन त्याने जवळून पाहिले होते. त्यामुळेच त्याच्या पत्नीने नोकरी करण्याऐवजी घर सांभाळावे आणि त्याच्या आईची सेवा करावी अशी त्याची इच्छा होती. पण रोहिणीला संजीवचे हे मातृप्रेम अजिबात आवडले नाही आणि त्यामुळेच रोहिणी जास्त चिडचिडी झाली. त्यातल्या त्यात तिचा मुलगा राजू आपल्या आजीवर आईपेक्षा जास्त प्रेम करत असे हे तिला कदापि रास आले नाही. म्हणूनच ती बाणासारखे शब्दांनी त्यांना दुखवू लागली. विमलाजी सहिष्णुतेची मूर्त स्वरूप होती, पण त्यांच्या सुनेकडून व्यंग्य शब्द ऐकून विमलाजींचा विवेक हळूहळू उत्तर देऊ लागला होता. हळूहळू ती बिझी होऊ लागली होती. खोकताना तिला अनेकदा उलट्या होत होत्या. आता सून त्यांना घृणास्पद नजरेने पाहू लागली होती आणि तिने ठरवले होते की आपल्या सासूबाईला वृद्धाश्रमात पाठवायचेच. त्याचा परिणाम असा झाला की विमलाजी हार मानून स्वतः वृद्धाश्रमात जायला तयार झाल्या होत्या. संजीवला समजले होते की आपल्या आईला या घरात गुदमरून राहावे लागत आहे, ज्यामुळे त्यांची प्रकृती खालावत होती. परिस्थितीने पराभूत होऊन संजीव त्याच्या आईला वृद्धाश्रमात सोडायला तयार झाला होता. परंतु राजूने आपल्या आजीच्या वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय ऐकून लगेच आजीला मिठी मारली. मी आजीला कुठेही जाऊ देणार नाही, आजी माझ्यासोबत राहतील, असं म्हणून तो जोरजोरात रडायला लागला. त्याला रडताना पाहून संजीवचाही धीर सुटू लागला. पण नंतर त्याने आपल्या मुलाला समजावले, बेटा, आजीला काही काळ विश्रांतीची गरज आहे. काही वेळाने तिला बरं वाटायला लागल्यावर आपण तिला परत आणू. शेवटी हृदयावर दगड ठेवून संजीवने आईला वृद्धाश्रमात सोडले. विमलाजीने घर सोडल्यानंतर संजीव आणि राजू खूप दुःखी झाले होते. परंतु रोहिणीच्या आनंदाचा पारावर उरला नाही. राजू रोज शाळेतून आल्यानंतर आजीच्या खोलीत बसायचा. रोहिणीने त्याला जवळ घेऊन समजावण्याचा खूप प्रयत्न केला की त्याने आपल्या आईजवळ बसावे, पण त्याने हे कधीच ऐकले नाही आणि तो असं एकटाच आपल्या आजीच्या खोलीत जाऊन बसायचा. आणि त्या दिवसापासून संजीवही त्याच्या कामात जास्तच व्यस्त झाला होता. असे करत करत 1 महिना कधी झाला कळलंच नाही. तो आईला घेऊन येण्याचा विचार अनेक वेळा करायचा, पण मग तो कुठल्या ना कुठल्या कामात बिझी व्हायचा. 2-3 महिने उलटले आणि एके दिवशी वृद्धाश्रमातून फोन आला, तुमची आई श्रीमती विमलाजी काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने वारली आहे. तुम्ही लगेच आश्रमात पोहोचा. हे ऐकून संजीव स्तब्ध झाला आणि डोके धरून जमिनीवर धडामदिशी खाली पडला आणि रडत रडत म्हणू लागला, मी किती क्रूर आहे जे मी माझ्या आईला वृद्धाश्रमात सोडून आलो आणि तिला परत घरी आणून सोडणे तर लांबच, तिला भेटायलाही मला वेळ मिळाला नाही. जिने आपले संपूर्ण आयुष्यभर माझ्यासाठी घालवले, माझ्यासाठी स्वतःच्या इच्छांचा त्याग केला, जिच्या मांडीवर डोकं ठेवताच मी जगातील सर्व संकटे विसरून जायचो. माझी आई देवाची मूर्ती होती आणि अशा पूज्य आईच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मी तिच्याजवळ नव्हतो. मी असा अनर्थ कसा केला? संजीवच्या डोळ्यातून अश्रू अखंड वाहत होते. त्याचवेळी रोहिणीही बाजारातून परतली आणि संजीव निधाळ जमिनीवर पडलेला आणि सतत अश्रू ढाळत असलेला पाहून रोहिणी घाबरली आणि त्याला विचारू लागली, काय झालं? तू का रडत आहेस? रोहिणीला पाहताच संजीव जोरात ओरडू लागला, हे सर्व तू केलं आहेस, हे सर्व तुझ्यामुळेच झाले आहे. पण मी काय केले? काहीतरी सांगा, काय झालंय? रोहिणी बोलली तेव्हा संजीव जड मनाने म्हणाला, तुला माझ्या आईपासून सुटका हवी होती ना? आईने तुला कायमची मुक्ती देऊन टाकली आहे. माझी आई हे जग सोडून कायमची निघून गेली. हे ऐकून रोहिणीला धक्काच बसला आणि राजूने हे ऐकताच तो जोरजोरात रडू लागला. रोहिणीने संजीवची माफी मागून त्याची सांत्वना करण्याची सुरुवात केली. आपल्याला लवकरात लवकर हरिद्वाराला जावे लागेल, पण बाहेर मुसळधार पाऊस पडत आहे. पाऊस थोडा थांबताच आपण निघू. पण प्रत्येक क्षणाबरोबर पाऊस जोर धरत होता. संजीवने आपला वेळ वाया घालवला नाही. त्याने ड्रायव्हरला फोन करून सांगितले की त्याला लवकरात लवकर हरिद्वाराला पोहोचायचे आहे. पण ड्रायव्हरने सांगितले की हरिद्वारपर्यंत मुसळधार पाऊस पडत आहे. पाणी साचल्याने संपूर्ण रस्ता ठप्प झाला आहे
आणि पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर पडणे म्हणजे संकटाला आमंत्रण देणे. आपल्याला थोडा वेळ पाऊस कमी होण्याची वाट पाहावी लागणार आहे. वृद्धाश्रमातून संजीवला पुन्हा फोन आला की ते सकाळपर्यंत आले नाहीत तर अधिकारी स्वतः विमलाजींचे अंत्यसंस्कार करतील. पण पाऊस कमी होण्याचे चिन्ह दिसत नव्हते. संजीव दुःखी मनाने विचार करत बसला. पश्चातापाने भरलेला फक्त त्या एक दिवसाला कोसत होता ज्या दिवशी तो आपल्या आईला वृद्धाश्रमात सोडून आला होता. तो फक्त पाऊस कधी ओसरेल आणि इथून कधी निघायचं हाच विचार करत होता. संपूर्ण रात्र निघून गेली आणि सकाळ झाली, पण मुसळधार पाऊस अजूनही थांबला नव्हता. सकाळपर्यंत जाणे शक्य झाले नसल्यामुळे त्यांच्या आईचे अंत्यसंस्कार वृद्धाश्रमातल्या लोकांकडून करण्यात आले. 2 दिवसांनी बिचारा संजीव आपल्या कुटुंबासह आश्रमात पोहोचला आणि आईचे अस्थिकलश गंगेत तरंगवून रिकाम्या हाताने रडत परत आला. घरी आल्यावर संजीव आणि रोहिणी पण खूप दुःखी झाले होते. संजीवला कोणत्याही कामात रस नव्हता, पण या घटनेने राजू पूर्णपणे हादरला होता. त्याचं बालपण कुठेतरी हरवल्यासारखं वाटत होतं. त्याच्या आईने तयार केलेली भाजी तो खायचा, ती बसायला सांगेल तिथे तो बसायचा आणि सगळी कामं शांतपणे करत राहायचा. पण जेव्हाही तो अभ्यासाला बसायचा की त्याचं मन लागत नव्हतं. पुस्तक उचलून तो वाचायला बसायचा, पण एक शब्दही वाचू शकत नव्हता. एक दिवस राजू शाळेतून घरी परत येताच पलंगावर पडला. जेव्हा रोहिणीने पाहिले तेव्हा त्याला ताप आलेला दिसला. थर्मामीटर लावल्यावर पाहिलं तर 103 अंश ताप असल्याचे आढळून आले. रोहिणी घाबरली आणि लगेच संजीवला फोन केला. त्यांनी पटकन त्याला डॉक्टरकडे नेले आणि औषधे दिली, पण ताप कमी होतच नव्हता. तो नेहमी 103-104 अंशाच्या आसपास राहायचा. राजू झोपेतच आजीला हाक मारायचा. आठवडाभर औषधांनीही काम न झाल्याने ते दोघेही राजूला मनसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेले. तो सतत बडबडत असायचा, आजी तू माझ्याकडे परत ये, तू माझ्यासोबत राहशील. त्याची मानसिक स्थिती पाहून डॉक्टर म्हणाले, मुलाच्या मनावर खूप वाईट परिणाम झाला आहे. त्याच्या आजी त्याच्याजवळ नाहीत वाटतं. त्याचा त्याच्यावर वाईट परिणाम झालेला आहे का? डॉक्टर साहेब, संजीवने त्याच्या आईला हरिद्वार आश्रमात सोडल्यापासून ते आजपर्यंतची संपूर्ण कहाणी डॉक्टर साहेबांना सांगितले आणि सांगितले की मुलाची प्रकृती कोणत्याही प्रकारे सुधारत नाहीये. त्यांचे बोलणे ऐकून डॉक्टर त्याला म्हणाले, बरं, मला माहीत आहे की हे तुमच्यासाठी थोडे कठीण असेल, परंतु या समस्येला सामोरे जाण्याचा एकमेव उपाय आहे. तुम्ही एखाद्या म्हाताऱ्या बाईला राजूची आजी म्हणून आणले पाहिजे. मग बघा कसा राजू पूर्णपणे बरा होत नाही. डॉक्टरांनी दिलेला प्लॅन संजीव आणि रोहिणीला विचित्र वाटला, पण ते मुलाच्या जीवासाठी काहीही करायला तयार होते. खूप प्रयत्न करूनही राजूची आजी होऊ शकेल अशी एकही वृत्त स्त्री सापडली नाही. मग रोहिणी संजीवला म्हणाली, का नाही एखाद्या म्हाताऱ्या आजीची व्यवस्था आपण एखाद्या वृद्धाश्रमातून करावी? विधीचे विधान पहा. जी रोहिणी राजूच्या सख्या आजीला ओझं समजून वृद्धाश्रमात सोडून आली होती आणि आज तीच रोहिणी आपल्या मुलाच्या जीवासाठी वृद्धाश्रमातून दुसरी स्त्री आणायला तयार झाली आहे. घडले असे की डॉक्टरांच्या मदतीने हरिद्वार येथील वृद्धाश्रमाच्या संचालकाशी बोलणे झाले. त्याने सांगितले की त्या दिवशी एक वृद्ध महिला त्यांच्या आश्रमात आली होती. तिचे कोणीही नातेवाईक तिला भेटायला आलेले नाहीत. काही काळापूर्वी त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती, त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती कमी झालेली आहे. त्या एकट्याच आहेत. जर तुम्ही त्यांना घरी ठेवायला तयार असाल तर त्यांची गैरसोय होणार नाही. तो खूप आनंदी झाला. आजी होत असलेल्या गौतमीजींना भेटायला संजीव डॉक्टर साहेबांसोबत गेला आणि बघितले की ती खूप लठ्ठ होती. तिचे केस लहान होते आणि तिने चष्मा घातलेला होता. तिच्या चेहऱ्यावर जखमेच्या काही खुणा होत्या. तिथून परत आल्यानंतर संजीवने डॉक्टरांना सांगितले, माझ्या आईचे केस खूप लांब होते, ती खूप बारीक होती आणि तिने चष्मा लावलेला नव्हता. मला माहीत नाही की राजू या आजीला त्याची आजी मानेल की नाही. डॉक्टर म्हणाले, तू सर्व काही माझ्यावर सोड. डॉक्टर साहेबांनी गौतमीजींना जवळ बसवले आणि तिची राजूशी ओळख करून दिली. राजूने विचारले, तू देवाकडे गेली होतीस ना, मग परत कशी आलीस? आणि तुझे केस इतके लहान कसे झालेत? कुठे गेली होतीस तू मला सोडून? डॉक्टर म्हणाले, राजू तू आजारी पडला होतास ना, म्हणूनच देवाने त्यांना तुमच्यासाठी परत पाठवले. इथल्या आश्रमात त्यांनी भरपूर भक्ती केली, स्वतःची काळजी घेतली, भरपूर व्यायाम केल्यावर त्यांची प्रकृती चांगली झाली आहे.
त्यांच्यासोबत राहूनच तूही त्यांच्यासारखाच निरोगी होशील. हे ऐकून राजूला खूप आनंद झाला. त्याने आजीला मिठी मारली आणि मग आईला सांगितले, मम्मी मला खूप भूक लागली आहे, चल आपण घरी जाऊयात, आजी आणि मी एकत्र जेवण करू. त्याचे बोलणे ऐकून रोहिणीला खूप समाधान वाटले, पण तिची सतसत विवेक बुद्धी तिला खडसावत होती की काश तिने आपल्या सासूशी गैरवर्तन केले नसते तर तिला आज हा दिवस पाहावा लागला नसता. गौतमीजी लवकरच त्या घरात स्थायिक झाल्या आणि राजूलाही त्यांची साथ मिळाली. सर्व काही सामान्य झाले होते, पण रोहिणी आता पूर्वीसारखी राहिली नव्हती. ती ना आजीला काही कडू बोलली ना तिला कधी वाईट वागणूक दिली. उलट त्यांची पूर्ण काळजी घेत असायची. पण राजूला आजीमध्ये बदल लक्षात आले. तो विचार करू लागला की त्याची आजी त्याला हिंदी विषय शिकवायची, पण आता ती सर्व काही विसरली आहे. संजीवने त्याला समजावले की आजी आता पूर्वीपेक्षा जास्त म्हातारी झाली आहे आणि या वयात स्मरणशक्ती कमी होते, त्यामुळेच ती तुला शिकवू शकत नाही. मग राजू म्हणू लागला, काही हरकत नाही बाबा, तरीही मी खूप खुश आहे. आता आईसुद्धा आजीला कडू शब्द बोलत नाही. संजीवच्या मनात खूप काही आहे. त्याच्या मनात होते की माझ्या आईच्या काळातही असेच वातावरण असायला हवे होते आणि पुन्हा पुन्हा त्याचे मन अपराधी भावनेने भरून यायचे. दुःखाने एकटे असताना कधीकधी त्याच्या डोळ्यात अश्रूही तरळतात. आज संजीव सकाळी उठला तेव्हा त्याला आईची आठवण आली. त्याला खूप वाईट वाटले. तेवढ्यात राजू हसऱ्या चेहऱ्याने त्याच्या समोर आला. सकाळी उठल्यावर तुमच्या आईची आठवण येते ना तुम्हाला? मला माहीत आहे, तुम्ही रडता का? आता तर आजीसुद्धा आपल्यासोबत राहायला आली आहे. बाबा, तुमचे दुःख दूर करण्यासाठी माझ्याकडे एक चांगली कल्पना आहे. आज तुम्ही ऑफिसला जाणार नाहीत, आपण सगळे शॉपिंगला जाऊ. माझ्या आणि आजीच्या आवडीने सगळी खरेदी करून आणू. त्यानंतर आपण सर्व उद्यानात जाऊ. संजीवही खूप दुःखी होता, म्हणून तो थोडा वेळ विचार करून म्हणाला, ओके चलो, आज तुझं ऐकून घेऊयात. हे ऐकून राजूने आनंदाने उडी घेतली. सर्वजण लगबगीने तयार झाले आणि खरेदीसाठी बाहेर पडले. सर्वांचे मन उत्साहाने भरलेले होते आणि आनंदाने भरलेले होते. खरेदी केल्यानंतर त्यांनी रेस्टॉरंटमध्ये जेवण केले आणि संध्याकाळी पार्कमध्ये खूप मजा केली. घर परतायची वेळ झाली तेव्हा सगळे गाडीत बसू लागले. संजीव आणि रोहिणी गाडीत बसलेले होते आणि आजीने गाडीचा दरवाजा उघडताच राजूला रस्त्याच्या पलीकडे आईस्क्रीम पार्क असल्याचे दिसले. तो आजीला म्हणाला, आजी आईस्क्रीम खायची आहे, चल ना. असं म्हणताच तो तिचा हात धरून वेगाने पळू लागला. आजीने समोरून पाहिले तर भरधाव वेगाने जाणारी कार नियंत्रणाबाहेर जात होती आणि राजूला वाचवण्याच्या उद्देशाने त्यांनी पटकन त्याचा हात धरून त्याला मागे घेतले. राजू तर त्या गाडीपासून वाचवला, पण आजीला कारने धडक दिल्यामुळे त्या काही अंतरावर जाऊन पडल्या आणि त्यांच्या डोक्यातून रक्ताची धार वाहू लागली. रोहिणी आणि संजीव एकदम घाबरले. एका क्षणाचाही वेळ न घालवता त्यांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. तसेच वृद्धाश्रमाच्या संचालकांना तातडीने रुग्णालयात येण्यास सांगितले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार केले आणि त्यांच्या डोक्याला मोठ्या जखमा झाल्या होत्या. तर काही वेळाने वृद्धाश्रमाचे संचालकही आले. संजीवने पाहिले की राजूच्या आजीचे ओठ थरथरू लागले आणि ती गुड्डू गुड्डू म्हणू लागली. हे शब्द ऐकून संजीवचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना, कारण हे त्याचे बालपणीचे नाव होते आणि या नावाने त्याला फक्त त्याची आईच आवाज देत असायची. संजीव आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, मला या नावाने माझी आई हाक मारायची. वृद्धाश्रमाच्या संचालकांना हे संपूर्ण प्रकरण लगेच समजले आणि त्यांनी सांगितले की या आईचा काही काळापूर्वी अपघात झाला होता. त्यांच्या डोक्यावर दुखापत झाली होती, त्यामुळेच त्यांची स्मरणशक्ती गेली होती. आता त्याच ठिकाणी दुखापतीमुळे त्यांची स्मरणशक्ती परत आली आहे असे मला वाटते. आजी थोड्या वेळाने शुद्धीवर आल्या आणि त्यांनी सर्वांना ओळखले आणि संजीवला पाहताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. संजीवने लगेच आईला मिठी मारली आणि रडू लागला. आई, आता आपण कधीही एक दुसऱ्यांपासून लांब होणार नाही. आपल्या प्रेमापुढे देवालाही हार मानावी लागली, कारण ज्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते ती व्यक्ती समोर जिवंत असणे तर यापेक्षा मोठे आश्चर्य या जगात काय असेल. मुलगा राजूला पाहून संजीव म्हणाला, बेटा तुझी आजी आता बरी आहे. राजू या शब्दाने आनंदाने उड्या मारू लागला आणि आजीला सॉरी म्हणत त्याने आजीला मिठी मारली. रोहिणीही रडायला लागली आणि तिच्या वागण्याबद्दल सासूची माफी मागू लागली. हे दुःखद दृश्य पाहून उपस्थित सर्वांचे मन आनंदाने भरून आले. सर्वजण संजीव आणि त्यांच्या कुटुंबाचे अभिनंदन करत होते. संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाला सीमा नव्हती. पण आश्चर्याची बाब म्हणजे एवढी मोठी चूक आश्रमवाल्यांनी केलीच कशी हे जाणून घेण्यासाठी संजीवने हरिद्वार येथील आश्रमात फोन केला आणि ही घटना सांगितली आणि चूक नेमकी कुठे झाली याची माहिती विचारली. आता दुसऱ्या दिवशी ऑपरेटर आला आणि त्याने जे सांगितले ते आश्चर्यकारक करणारे होते. आश्रमात विमला नावाच्या 2 महिला होत्या.
योगायोग असा की ज्या दिवशी विमला देवी वारल्या त्याच दिवशी तुमची आई म्हणजेच विमला वर्मा यांचा पाय घसरल्याने डोक्याला दुखापत झाली. दुखापत खोल असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आणि उपचारानंतर त्यांना रुग्णालयाजवळच्या आश्रमामध्ये पोस्ट केले. विमला देवी जी यांचे कोणतेही नातेवाईक नव्हते आणि आश्रमाचे मुख्य काळजीवाहक साधूरामजी यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी नवीन गृहस्थ आले होते. त्यांच्या अज्ञानामुळे आणि रजिस्टरमध्ये नावासह दिलेल्या तपशिलाकडे लक्ष न दिल्याने ही परिस्थिती उद्भवली. रुग्णालयाजवळच्या वृद्धाश्रमात तुमची आई गौतमीजी नावाने प्रसिद्ध झाली. बरे झाल्याबरोबर स्मरणशक्ती कमी झाल्यामुळे आणि जास्त सुस्त झाल्यामुळे शरीर लठ्ठ झाले. चेहऱ्यावर जखमा होत्या त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर निशाण झाले आणि डोक्याला मार लागल्याने केसही कापले गेले. दृष्टी कमी असल्याने त्यांनी चष्मा घातला होता. प्रकृतीचा हा चमत्कार पाहून सगळेच थक्क झाले होते. जिचे अस्थिकलश त्याने विसर्जित केले होते ती आई जिवंत सापडेल याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पण आता त्याच्या गैरहजेरीत कुटुंबात त्याचं महत्त्व सगळ्यांनाच कळलं होतं आणि दुसरीकडे रोहिणीला हा विचार करून लाज वाटत होती. ज्या आईला ओझं समजून वृद्धाश्रमात सोडलं होतं आज प्रत्यक्षात त्याच आईनं आपल्या मुलाला जीवदान दिलं होतं. संजीव आणि रोहिणी दोघेही या घटनेला स्वतःला जबाबदार धरत होते. पण दुसरीकडे त्यांच्या मनात समाधान होतं की आज आजीमुळेच त्यांचा मुलगा राजू आज त्यांच्यासोबत आहे. त्यांच्यासमोर त्यांचा मुलगा राजू सुखरूप उभा होता. आज आजी आणि राजू या दोघांचाही खऱ्या अर्थाने पुनर्जन्म झाला होता. रक्ताची नाती किती घट्ट असतात हे आज या घटनेने सिद्ध झाले होते. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.